चेंबूरच्या प्रयागनगर एलयू गडकरी मार्ग या ठिकाणी असलेल्या एका गोडाऊनवरती एफडीएच्या अधिकाऱ्यांची छापेमारी सध्या आपल्याला पाहायला मिळते। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही संपूर्ण छापेमारी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात एपी, त्यासोबतच फ्रुटी आणि त्यासोबतच अनेक जे वेगवेगळे असे पदार्थ आहेत जे लिक्विडच्या स्वरूपात आहेत ते त्याचा साठा आहे तो करून ठेवण्यात आलेला होता आणि ह्याच साठ्यावरती आपण पाहिलं तर हा संपूर्ण माल आहे तो एक्सपायरी झालेला आहे आणि याच ठिकाणी तक्रार देत ही जी कारवाई आहे ती करण्यात आली आहे। संपूर्ण एफडीएचे अधिकारी आहेत ते सध्या आतमध्येच ह्या संपूर्ण विषयाची कारवाई आहे ती करताना पाहायला मिळतात। काय नक्की माल आहे जाणून घेऊया। सर, काय नक्की एकूण माल आहे आणि कितीचा माल आहे पकडण्यात आलेला आहे आणि कोण ह्याचे डिस्ट्रीब्युटर आहे? हे ॲपी फीज म्हणून आहे। ॲपलचा आपलं पार्ले ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत, जेवढे पे आहेत, जसं स्मूथ आहे, दुसरं ॲपी आहे, तिसरा फ्रुटी आहे, असे 10 ते 12 प्रकारचे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत जे इथं पकडले गेलेले आहेत आणि ह्या प्रोडक्ट्सचं डेट जी आहे एक्सपायरी डेट ही 2 महिन्यापेक्षा जास्त झालेली आहे। जे नियमाप्रमाणे एफडीएच्या नियमाप्रमाणे हे त्यांना डिस्ट्रॉय करायला पाहिजे होतं। कमीत कमी 7 ते 10 दिवस अगोदर हे त्यांना शॉर्टआउट करून बाबा हे माल बाहेर नाही गेलं पाहिजे आणि याचं दक्षता घेऊन हे सर्वचे सर्व माल जे एक्सपायरी डेट झालेली आहे ते डिस्ट्रॉय केले पाहिजे होते, पण ते झालेले नाही। आम्ही असंच इथं आलो आणि पाहणी केली। पाहणी करताना आम्हाला निदर्शनास आलं की इथं भरपूर माल असा आहे जो एक्सपायर्ड झालेला आहे आणि त्याची सूचना आम्ही माननीय तुकाराम मुंडे साहेब यांच्या विभागाला दिली सकाळी आणि संध्याकाळपर्यंत डिपार्टमेंटनी धाड मारली आणि कमीत कमी 250 बॉक्सचं मटेरियल त्यांना भेटलेलं आहे। आणखी त्यांचं पडताळणी चालू आहे। एकूण किती लाखाचा माल हा या ठिकाणी असू शकतो आणि हा संपूर्ण माल आहे तो या ठिकाणी म्हणजे बाहेर बाजारात पाठवला जात होता? हां, इकडनं काय आहे की हा पार्ले ॲग्रोचा गोडाऊन आहे, तिकडनं माल जेवढे आहे त्यांचे परचेसर आहेत त्यांना ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं। त्याच्यासाठी त्याने माणसं ठेवलेली आहे, CFC माणसं ठेवलेली आहेत, त्यांच्यामार्फत तो तिथं पोचवला जातो आणि हा मुंबई ते पालघरपर्यंतची व्यवस्था ही लोक करतात। आपण पाहिलं तर हा संपूर्णपणे माल आहे जो मार्केटमध्ये जो विस्तारित आहे तो करण्यात येत होता, परंतु आपण जर पाहिलं या ठिकाणी ही जी कारवाई करत आता एफडीएचे संपूर्ण अधिकारी आहेत ते जवळपास 12 तासाहून अधिकची जी कारवाई आहे ती करण्यात येत आहे आणि सर्वांच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जी टोटल आहे त्याची आता करण्यात येत आहे आणि संपूर्ण गोडाऊन पाहिलं तर या गोडाऊनमध्ये हा सगळा माल आहे तो एक्सपायरी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक्सपायरी मालवरती कारवाई आहे ती सध्या एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ मलिक सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।